रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील कुंभे आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत। पावसाळ्याच्या धबधब्यावर असंख्य पर्यटक येतात। अतिउत्साहित तरुण तरुणी रील्स आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्साहाच्या भरात धोकादायक ठिकाणी पोहोचतात। व्हिडिओ बनवण्याच्या नादात अशीच एक दुर्घटना काल या ठिकाणी घडली। मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटंट असलेली 27 वर्षीय कुमारी अन्वी कामदार ही तरुणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मंगळवारी कुंभे येथे आली होती। इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी ती या जीवघेण्या कड्यावर पोहोचली। तिचा हा प्रवास शेवटचा ठरला। कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत पडली। तिच्या सोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगाव पोलीस स्थानकात दिली। माणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले, परंतु पाऊस आणि धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणे शक्य होत नव्हते। सदरची घटना कळताच कोलाड रेस्क्यू टीमचे शंतनू कुवेसकर व सागर दहिंबेकर यांचे सहकारी सूरज दहिंबेकर आणि शंभूकर वनारसे फक्त सुरक्षा रोपच्या सहाय्याने साधारण 15 मिनिटातच दरीत पडलेल्या मुलीपर्यंत पोहोचले। त्यावेळी कदाचित त्या मुलीचे प्राण गेले असावे असे वाटले होते, परंतु त्या मुलीचा श्वास चालू होता। चौघांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचर वरती सुरक्षित बांधले। खोल दरीतून घसरणाऱ्या दगडांमधून 300 फूट वरती घेऊन जाणे अधिक आव्हानात्मक होते। त्यात बराच काळ वरून कोणत्याच प्रकारची मदत येत नव्हती व संपर्क देखील नीट होत नव्हता। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध असलेल्या उपकरणाच्या सहाय्याने अतिशय जखमी अवस्थेत असलेल्या अन्वीला स्ट्रेचरसह रोपच्या सहाय्याने वर ओढून काढले। यावेळी तिचा श्वास हळूवार चालू होता, त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले, परंतु येथे पोहोचण्यापूर्वीच अन्वीचे प्राण गेले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले। रील्स आणि फोटोजच्या फॅड मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालायची खरंच गरज होती का? हा प्रकार सातत्याने महाराष्ट्रात घडतोय। निसर्गाची मजा आनंद सर्वांनीच घेतला पाहिजे, पण येथे निष्काळजीपणा केल्यास जगण्याची आशा राहणार नाही। तरुण तरुणींनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे। प्रशासनाने स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायला पाहिजे। निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लांबूनच घ्यायला हवा। तुम्ही जर निष्काळजीपणे निसर्गाला कवेत घेण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग अशा प्रकारे कवेत घेणारच। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा, आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा।